निषेध झालाय त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत, अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे, हा पहिला निर्णय झाला. दुसरा, हे आंदोलन आता कायमस्वरूपी सुरू आहे. हे आंदोलन मराठ्यांनी 100% जिंकलेले आहे, त्यात काय दोन नाही. हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो, तर उद्या 29 जानेवारी रोजी आम्ही आंतरवालीहून विश्वाची राजधानी असणाऱ्या रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत. तर 30 जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहेत. उद्या इथून आम्ही निघणार आहेत 29ला आणि 30ला दर्शन घेणार आहेत. मग 31ला ते घरी जाणार आहे समजा. आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर, या कायद्याचा फायदा म्हणूया, म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहेत. आणि प्रचंड मोठा विजयी सभा म्हणूयात किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे. पुन्हा दुसऱ्यांदा गुलाब, हा कायदा पारित केलेल्याचा गुलाब, आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून 2 दिवाळ्या होणार. काल एक झाली आणि आता महादिवाळी पुन्हा आहे पुन्हा. कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम होणार. आणि सरकारला माझी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवालीतून विनंती, की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढलाय मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा, त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी, ही सरकारला माझी विनंती. तोपर्यंत, जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. मात्र उद्यापासून त्यांनी सुरू करावी ही विनंती. मार्ग इकडून लय लांब होईल ना, मधून काढा ना. नाही लय लांब होईल.